राष्ट्रवादीचा आज वर्धापन दिन सोहळा आहे। मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये हा वर्धापन दिन सोहळा पार पडतोय। षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे। सभागृहाबाहेरील बॅनरवरून महापुरुषांचे फोटो मात्र गायब झालेले आहेत। दादा गेल्यावरती बॅनरवर महामानवांचे फोटो दिसत नाहीयेत असं म्हणत रोहित पवार यांनी आरोप केलेला आहे। दादांनी जो विचार पुढे घेऊन गेले त्याच्यामध्ये चव्हाण साहेबांचा विचार असेल, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार असेल। आता दादा हयातीत असताना जेव्हा एखादी जाहिरात दिली जात होती त्या सगळ्या महामानवांचे फोटो असायचे, चव्हाण साहेबांचा फोटो असायचा। आज मात्र त्या जाहिरातीमध्ये दादा गेल्यानंतर महामानवांचे पण फोटो नाहीत आणि चव्हाण साहेबांचा फोटो नाहीत। म्हणजे हा पक्ष जरा जास्तच भाजपच्या जवळ गेल्यामुळे महामानव सुद्धा म्हणतात की या फोटोमध्ये आम्हाला यायचं नाही आणि चव्हाण साहेब सुद्धा म्हणतात की या जाहिरातीपासून आम्हाला दूर ठेवावं। म्हणजे बघा भाजपचा प्रभाव या पक्षावर किती झालेला आहे। एक तरी आम्ही काय करतो याची पूर्ण माहिती घ्या किंवा तुम्हाला जे कोणी सूत्र माहिती सांगतायत ते बदला, कारण हा वर्धापन दिन अजितदादांना समर्पित वर्धापन दिन असल्यामुळं त्यामुळं पूर्णपणे फोकस आम्ही अजितदादांवरच ठेवलेला आहे। आणि आमच्या मंचावरती महापुरुष आहेत, आमच्या मंचावरच्या बॅकड्रॉपमध्ये महापुरुष आहेत, परंतु जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करण्यासाठी रोहितदादांनी सकाळी ते विधान